ईश्वर एक आहे आणि त्या एका ईश्वराची ओळख करून घेणे, प्राप्त करून घेणे म्हणजे काय तयार करायचं नाही, प्राप्तच आहे, पण प्राप्ताचीच प्राप्ती करून घेणे म्हणजे आपल्या मनातला जो आहे का नाही द्वैत भाव आहे, आपल्या मनाला जो मनाने स्वीकारलेला अनेक आहे का नाही दुजा भाव आहे हे मिटवायचा आणि अंतःकरणात आपल्या भगवंताविषयी शून्य आहे, शून्य. आपलं प्रेम प्रपंचावर जास्त आहे का देवावर आहे? हा, परपंचावर आहे. रात्रंदिवस नित्य उठून या खावयाची चिंता आहे की नाही. आपुल्या तू हिता नाठविषयी तू बरा म्हणतात. खा उठलं की काम कसं लागलं, पैसा कसा येईल, कसं जेवायला मिळेल, कसं खायला मिळेल, कसं म्हणजे नको त्याच्या नादी लागलेलं आपलं हे मन, आपले इंद्रिय हे की नाही. म्हणून अशा जीवाला, मायामोहात बुडालेल्या जीवाला बाहेर काढण्याचं काम कोण करते तर संत करते. मग त्या संतांची कृपा झाल्याच्या नंतर हे का नाही आपलं मन असणार काय होते, त्याच्यातून अलिप्त होते. म्हणजे संतांनी आपल्याला येऊन त्या एक असलेल्या ईश्वराचा काय करतात, आपल्याला अनुभवानं देतात हे की नाही. मग आपण जास्ती बोलण्यापेक्षा इथंच बघू आपण. संतांच्या कृपेने भगवंत भाव असणार आपल्या अंतःकरणात प्रगट होतो, निर्माण होतो आणि तो परिणाम म्हणजे विश्वर तेजाची प्राप्ती. आपल्या अंतःकरणात भगवत भाव प्रगट झाला, लक्षण काय त्याचे हे का नाही. लक्षण म्हणजे बाबा म्हणायचे सडका कांदा जर कापाय बसली बाई तर रडती घळाघळा हे का नाही. बाजारात मार्केटमधून मिरच्याच्या मार्केटमधून हात न लावता जर बाजारातून चालले आपण तर त्याचा परिणाम आपल्यावर होतो. शिंका येतात आपल्याला, येतात की ना. त्याला हात न लावता त्या मिरचीचा परिणाम आपल्यावर होतो. सडका कांदा कापायला गेलो बाई घळाघळा रडते. हां, मग भगवंताच्या नामाचा काही परिणाम आपल्यावर असेल का नसेल, व्हायला पाहिजे ना. आणि ते काही एका दिवशी व्हायला पाहिजे का? हां, कीर्तनात बसलं तर व्हायला पाहिजे, येईला चकमावळून जायला पाहिजे होय. सप्त्यात आले की व्हायचं, मेळाव्यात आले की व्हायचं, येलं की चक इजून थडगाड. त्याला भगवत भाव म्हणतात का? कारण ते सतत जसं आपल्या देवाऱ्यामध्ये दिवा आपण काय ठेवतो नंददीप, ते जसं तेवत राहते तसं भगवत भाव आपल्या अंतःकरणामध्ये सदैव असणार, ते प्रज्वलित झाला पाहिजे, वसंतला पाहिजे आहे का नाही. आणि असा भगवत भाव कोणाच्या कृपेने होतो तर संतांच्या कृपेने होतो हे का नाही. संत काय सांगतात, एक असणाऱ्या ईश्वराची प्राप्ती करून देण्यासाठी त्याच्यावर आलेलं आवरण काढतात. आपल्या मनावर कशा कशाचं आवरण आले, मल विक्षेप आणि आवरण आहे का नाही. नको त्या संस्काराने आपलं मन असणार दूषित झाले, मलिन झाले. हां, जसं पावसाच्या टायमाला पाऊस पडला की सर्व गावातली गटार बिटार वाहून नेऊन नदीला जाते आणि नदीचा संग झाला की एखाद्या तलावाला जाते. मग त्यावेळेस ते पाणी नळाला आले की आपण काय करतो, त्याला ते पाणी फिल्टरचा आपण त्याला वापर करतो आहे का नाही. आणि ज्यावेळेस ते पाणी फिल्टरमधून येते त्यावेळेस आपण त्याचा पिण्यासाठी अंगीकार करतो. पावसाचं पाणी आले दूषित होते, ते सर्व नद्या नाल्यांना वाहते, ते पाणी आपण घेतो का, ते पाणी पितो का, नाही पित. मग त्याला स्वच्छ करण्यासाठी आपण पहिले त्रुटी वापरत होतो, आता ते मेडिकलमध्ये औषध निघाले, फिल्टर निघाले. मग हे जसं आपल्याला तसं त्या पाण्याला जसं आपण फिल्टर करून पितो तसं आपल्या अंतःकरणामध्ये अनेक जन्मापासूनचे वाईट संस्कार आहेत, एका जन्माचे नाहीत ठीक आहे नाही. आणि ते घालवण्यासाठी आपण किती जरी तीर्थ फिरल्या, किती जरी व्रत केल्या, किती जरी दानधर्म केल्या तर ती मळ मात्र जाणार नाही. म्हणून माऊली ज्ञानोबा म्हणतात, श्री गुरु दाविली या वाटा येऊन या विवेक तीर्थ तठा धोन या मळकटा बुद्धीचा तेने. कोणतं तीर्थ सांगतात माऊली? होय बुवा, कोणतं तीर्थ सांगले? श्री गुरु काय करतात, आपणाला विवेकाची गंगा म्हणजे ज्ञानाची गंगा, ज्ञानगंगे नहाले आपण, ज्ञानाच्या गंगेत नहायला पाहिजे. आपण ह्याच गंगेत नावला आयुष्यभर. हा, श्री गुरु दाविलिया वाटा, सद्गुरूंनी जे मार्ग सांगितलाय त्या मार्गाने आपण चाललं पाहिजेत. आणि त्यांनी सांगितलेल्या वाटाने जर आपण गेलो तर येऊन या विवेक तीर्थ तठा, ते विवेक म्हणजे ज्ञानाची गंगा आहे आणि त्या नदीत जायचं आपल्याला. आणि त्या नदीत गेल्याच्या नंतर धोन या मळकटा बुद्धीचा तेने, आपल्या बुद्धीवरचं
मळ असणारे धुण्याचं काम कोण करते? ते ज्ञानरूपी गंगा करते, विवेकरूपी तीर्थ करते. आपल्याला आहे का माहीत? हा, मग आपण ते करायला पाहिजे ना अगोदर. सद्गुरूने सांगितलेलं अगोदर करावं का आपल्या मनाचं अगोदर करावं? मग आपलं मनाचं चालू आहे का सद्गुरूचं चालू आहे? हा, सद्गुरू महात्मेने हात जोडून पाया पडून आपल्याला ओरडू सांगितले आहे की नको नको मना गुंतू माया जाळी, काळ आला जवळी गरसावया, काळाची या उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा मायबाप, सोडविना बंधू पाठीची बहीण, शेजेची कामिना दूर राहे, सोडविना राजा देशीचा चौधरी, आणि सोहिरे भले 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 आहे की नाही? तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका सद्गुरू वाचून या, हे की नाही? मग सहज महात्मे जरी बोलले तर महात्मे म्हणायचे बाबा तू जास्ती या माया मोहात बुडू नको. तू कशासाठी आलास, तुझं कार्य काय हे अगोदर निरीक्षण कर, आहे की नाही? आणि त्याच्यावर मात्र त्या सद्गुरू महात्मेने सांगितलेल्या जर आपल्या अंतःकरणात जरा दृढ विश्वास झाला तर तो भाव प्रगट होतो आणि त्या भावामुळे असणार आपलं अंतःकरण स्वच्छ होतो, आहे की नाही? मलिन असलेला अंतःकरण स्वच्छ होतो बाबा म्हणायचे. कारण आपण जे वैष्णव मेळामध्ये जातो हां, तर कशासाठी जातो? आता आपल्याकडं समजा लग्न असले की आपण काय करतो? आपले घरातले देव उजळायला नेतो, हे का नाही? घरातले देव उजळायला नेतो, त्या आरती काय करतो? त्याला नवीन करतो, चकाचिक करतो, हे का नाही? मग त्याला घरी जर पाण्यात धुतलं तर निघतील का? नाही निघत. सोनं तुमचं मलिन झाले, तुम्हाला काय करावं लागतं? सोनाराकडे जावं लागते तिथं, हे की नाही? ते उजळतात. म्हणजे जसं आपण देवाला उजळतो, आपल्या सोन्याला उजळतो, तशा पद्धतीने आपल्या अंतःकरणाला जर उजळायचं असेल, हे की नाही, त्याला जर नूतन रूप जर द्यायचं असेल तर त्याला काय करावं लागते? सत्संगात जावं लागते. सत्संग कशाला म्हणतात? ज्याला परिपूर्ण त्या ईश्वराचं ज्ञान आहे, त्या भगवंताचं ज्ञान आहे, हे की नाही? ज्यांनी त्याच्यावर आरूढ आहे, तो स्वतः करतो, आपण अनुभवलंय, आपण करतो आणि दुसऱ्याकडून करून घेण्याची त्याच्याकडे रीत आहे, करून घेण्यासाठी तो तत्पर आहे, कृपाळू आहे, कनवाळू आहे, हे की नाही? अशा सत्संगामध्ये आपल्याला जावं लागते, हे की नाही? मग त्यासाठी काय करावं लागते? आपण अनुभवी झालं पाहिजे, आपण जाणते झाले पाहिजे. आपलं हित कशात आहे की नाही? आपलं अहित कशात आहे, दुःख कशात आहे, सुख कशात आहे, यावेळेस असं आपण ज्यावेळेस जाण्याला सुरुवात करतो त्यावेळेस मात्र त्या सद्गुरू महात्म्यांची गाठ होती. ते सद्गुरू महात्मे आपल्याला कृपा करतात आणि त्यावेळेस भगवत भाव आपल्यामध्ये निर्माण होतो. विश्वर तेजाची प्राप्ती हाच जीवन सफल झालेल्याचा अनुभव. काय म्हणले? विश्वर तेज म्हणजे भगवंताचं तेज, भगवंताचं स्वरूप समजून घेणे हाच जीवनाचं यथार्थ कार्य आहे, है की नाही? त्याच्यातच आपली धन्यता आहे, त्याच्यातच आपला उद्धार आहे, अनुभव आहे. आणि याची येथे किंचितही सरदा ढळून न देणे. काय म्हणले? सद्गुरूनं जो आपल्याला अनुभव आणून दिले, सद्गुरूनं जो शास्त्राच्या पद्धतीने जो भगवंत सांगितले, त्याच्यावरचा तीळ मात्र सुद्धा भाव डळमळीत होऊ द्यायचा नाही, सरदा ढळू द्यायची नाही, बरं का? हीच साधकासाठी मोठी साधना आहे आणि ज्यांच्या हृदयात सर्व समर्थ शाश्वत विश्वराचे स्वरूप स्थित आहे तेच परमात्म्याचे निवास. तिन्ही काळात परमात्मा सत्य आहे, शाश्वत आहे, सनातन आहे. त्यांचे ध्यान करतो तोही शाश्वत सनातन आहे. जसं सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, हे का नाही? हे त्याचं स्वरूप आहे, कागादा वेला जगदकार. जसं देवाचं स्वरूप सत्य आहे आणि नित्य आहे, हे की नाही? तो आज आहे उद्या नाही असं नाही, हे की नाही? आताही आहे, उद्या बी आहे. या सृष्टीचा प्रलय झाला तरी राहणार आहे आणि मागे होता, मागे आहे, आत्ता आहे आणि पुढेही राहणार आहे, हे की नाही? भूतकाळात होतं, भविष्यकाळात आहे, वर्तमान काळात आहे, सर्व काळात तो जसा आहे तसाच राहणार आहे, काहीही त्याच्यामध्ये बदल होणार नाही. आणि तेच जसं भगवंताचं स्वरूप आहे तेच स्वरूप या जो सद्गुरू नामावर, सद्गुरूच्या वचनावर जो दृढ आहे
त्यांचा विश्वास आहे, श्रद्धा आहे, निष्ठा आहे, अशा साधकांचं स्वरूप जसं भगवंताचं नित्य आहे तसं त्या साधकाचं सुद्धा नित्य आहे, है की नाही. सद्गुरू आणि शिष्य, देव हा वेगळे नाही. म्हणून बाबा म्हणायचे नाम देणारा, नाम घेणारा आणि नाम हे वेगळे नाहीत, तिन्ही एकच. एकच आहेत. पण कोण अशा तोडीची भेटले तर, हे का नाही, स्वतः केलं पाहिजे आणि दुसऱ्याकडून करून घेतलं पाहिजे. स्वतः केलं पाहिजे आणि दुसऱ्याला त्यांच्याकडून करून घेतलं पाहिजे. तेही शास्त्राच्या पद्धतीने, संतांच्या मार्गदर्शनाखाली. जसं संतांनी सांगितले तसं केलं पाहिजे, आपल्या मनाने नाही, हे की नाही. असं जर केलं तर मग संत चरण रस लागता सहज, मग वासनेचे बीज कधी. असं नामस्मरण केल्याच्या नंतर, नामस्मरण करत असताना श्रद्धा पाहिजे, विश्वास पाहिजे आणि निष्ठा पाहिजे. निष्ठा, हे की नाही. आपल्याकडे एक असते तरी एक नसते, हे की नाही. अग्नी आहे पण पाणी नाही, पाणी आहे पण अग्नी नाही, अग्नी पाणी आहे पण धान्य नाही, धान्य आहे तर पाणी नाही, पाणी नाही तर अग्नी नाही. तिन्हीपैकी एक जर नसेल तर स्वयंपाक होत, पोट भरत नाही. तर तशाच पद्धतीने श्रद्धा आहे, निष्ठा नाही, विश्वास नाही, उपयोग नाही, अंधश्रद्धा होईल. ते अंधश्रद्धा होईल, श्रद्धा होणार नाही, हे की नाही. निष्ठा आहे पण विश्वास नाही, हे की नाही. श्रद्धा नाही, एक हाय एक नाही, काही उपयोगाचं नाही. मग हे तिन्ही पाहिजेत. आणि संतांनी सांगितले ते तंतोतंत आपल्या अंतकरणात तसा दृढ विश्वास धरला पाहिजे. आपणच म्हणतो गुरुचरणी ठेविता भाव, आपोआप भेटे देव. हाय का विश्वास? वाटते का असं? म्हणायला काय लागलो बसून चाली लावायला? जोपर्यंत हे त्याच्या तालात आहे तोपर्यंत म्हणते, आणि उठून गेली की बस संपलं कार्य. जमल? अजिबात जमणार नाही. म्हणून असं होण्यासाठी सद्गुरु कृपेने स्वतःची मूळ स्वस्वरूप स्थिती जाणतो, तो ईश्वराच्या दिव्य स्वरूपाशी एकरूप असतो. कोण असतो? जो सद्गुरूच्या वचनावर दृढ आहे, हे की नाही. तुका म्हणे शिष्य विना आवडी, वचन न मोडी बोलिले ते असा ज्याचा निश्चय आहे, हे की नाही. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत तेनेची पण ते चालू जाताना पुढे गुंता कोटी काही. असा ज्याचा विश्वास आहे, जो त्याच्यावर चालतो, विश्वास ठेवतो, दृढ भाव ठेवतो, अशांचं कार्य मात्र त्याची स्वरूप स्थिती व्यापक जसं भगवंताचं स्वरूप आहे त्याचं तसंच स्वरूप आहे. भगवंत आणि तो साधक वेगळा नाही, देव भक्त दोन्ही एक रूप झाले आणि मुळीची संचले जैसे तैशी. मग आपणाला काय करायचंय? आपणाला काय करायचं? आपण ह्या स्थितीला जायचं आहे का इथून रिटर्न माघारी व्हायचंय? आपणला प्रत्येक जे सद्गुरु महात्म्याने जो आपणाला साधन दिले ते साधन आपणाला अंतर्मुख होऊन स्वरूपापर्यंत जाण्याचा मार्ग आहे, हे की नाही. स्वरूपावर आपल्याला आरूढ व्हायचं, स्वरूप समजून घ्यायचं आहे. आपण म्हणजे कोण आहोत, हे की नाही. आपला देवाचा काय संबंध आहे हे समजून घेणं म्हणजे भजन करणं आहे, हे की नाही. भजन म्हणजे काय? त्याला अंतकरणातून भजणं, हे की नाही. आपलं मन, आपली बुद्धी, चित्त सर्व त्याला समर्पण करणं, देहभाव आपला पूर्ण त्याला समर्पण करून त्याचं नामस्मरण करणं म्हणजे भजन. होते का आपल्याकडून? बुवा बोलत जावा. मागायचं नाही. मागलं तर काय मागायचं? संतांनी जे मागले ते मागायचं. संतांनी मागलेलं मागायचं. आपण संतांनी मागलेलं मागतो का? आपलं मागणं म्हणजे आपल्या जेवढे नात्यामध्ये काही अडचणी असतील तेवढेच मागणं आपण मागतो. एक नारळ फोडले का आपण ते 1000 मागणे मागतो. हे माग नाही का? मग त्याची आपल्या हिताच आहे का? सुखाच आहे का? नाही. ती सायास आपल्या हिताची म्हणून सांगितली, हे की नाही. घरदारा आज नाशिवंत आपल्या हिताचं ते अजिबात नाही. त्याची गरज आहे, गरज नाही असं नाही, त्याची गरज आहे.
पण ते सुखाचं साधन नाही. ते सुखाचं साधन नाही. सुखाचं साधन काय असेल तर हित ते करावे देवाचे चिंतन, आहे की नाही. त्याच्यात आपला आनंद आहे, त्याच्यात आपलं हित आहे, त्याच्यात आपलं कृतज्ञता आहे, है की नाही. मग ते करण्यासाठी सद्गुरूवर नितांत प्रेम पाहिजे, नितांत. आणि सद्गुरूही तसेच पाहिजेत. काय सांगितले? गुरु करावा बळकट, त्याचे धरावे मनगट म्हणून सांगितले. प्रश्न करावे दोन, मी कोण आणि तू कोण. बाकी भलतंच विचारत बसणं, महाराज माझ्या घरात असं होलंय, माझ्या घरात तसं होलंय, त्याला काय करून त्याला काय करून. कोणता तर जानत्या बोलला ना, महाराजाला कशाला विचारतीस? महाराज काही जानत आहे का? हा, त्याच्यासाठी जानते पडलेत ना बकळ जगात, त्याच्यासाठी मग तिकडे पडले दोघे धागे धारे दोरे बांधाव. मग हे विचारलं पाहिजे, काही मी उदार पावेल, काही कृपा करील नारायण, ही आपल्याला मागायला येत नाही, हे सांगायला येत नाही कोणाला. नको ते सांगता, नको ते हे करत्या. त्याच्यासाठी बाबा सद्गुरू तसे पाहिजेत. आणि तसे सद्गुरू भेटल्याच्या नंतर त्या सद्गुरू पुढे आपण काय मागलं पाहिजेत, आपलं अंतःकरण वतलं पाहिजे, है काय. कृपेने स्वतःची मूळ स्वरूप स्थिती जाणतो आणि तो ईश्वराच्या दिव्य स्वरूपाशी एकरूप असतो. ईश्वराच्या दिव्य स्वरूपाशी एकरूप असतो. त्याच्याकडून होणारी क्रिया दिव्य आणि विश्वकल्याणकारी कर्मे असतात. काय म्हणले तेव्हा त्यांचं लक्ष इकडे चालेल. इथं काय म्हणाले, काय म्हणले, काय म्हणले? ते कर्म नाही, ते धर्म बनते. कर्म धर्म त्यांचा झाला नारायण कोणाचा? जो सद्गुरु वचनावर अगदी दृढ विश्वासाने करतोय, बोलतोय असं नाही. बोलणारे भरपूर आहेत हो, बोलणाऱ्याची गट आहे की नाही. बोलणाऱ्याची संख्या लय झाली, ऐकणारे कमी झाले, बोलणारे जास्त झाले. पण तो करतो, ठीक आहे नाही. बोले ते साथ चालेन त्याचे वंदावी पावली तुकोबार आहे म्हणतात. बोले एक चाले एक, त्याचे पाहू नाही मुख म्हणले. बोलतो एक करतो एक, त्याचं तोंड बी बघू नका म्हणले. जो बोलतो तसं करतो, त्याची चरण मात्र धुवून पाणी पिवावं. आणि असे जो बोलतो करतो तशा पद्धतीची ज्याची वर्तणूक असेल, ज्या शिष्यांची साधकांची, तो साधक कुठलेही जरी कर्म केला तर ते कर्म नाही, तो भगवंताच्या ह्याच्यामध्ये धर्म बनतो. धर्म. सज्जन कसे आणि मांस विकले, मांस शास्त्रात बसते का? हा, आपण मांसाचा जर सहज जर स्पर्श झाला तर आंघोळ करतो आपण, आहे का नाही. पण भगवंतानी तिथं मांस विकू लागले. सज्जन कसं विकू लागे मांस, आहे का नाही. माळ्या सावत्यास खुरपू लागे. हा, रोहिदास महाराजांनी जे जे चमडे शिवण्यासाठी, जोडे चप्पल शिवण्यासाठी जे पाणी राहते ना, ते कुंड, चर्मकुंड, त्या कुंडातलं पाणी घेऊन देव धुवायचे. देव कोणते? चमड्याचेच देव, चमड्याच्याच मूर्त्या, चमड्यातलंच पाणी, तेच पाणी घ्यायचं, त्याच्यानंच पूजा करायची. तरी तो संतांच्या मालिकेत गणना झाली. कोणाची? रोहिदास महाराजांची. हा, नुसत्या संतांच्या मालिकेत गणना तर झालीच नाही, झालीच सोडून द्या. पण मीराबाई राजपूत घराण्यातली त्या टायमाची काय परिस्थिती असेल. हा, बाईचं न दिसणाऱ्या बाईचे सद्गुरू झाले. राजपुत्र राजकन्या असणारी मीराबाई, पण त्या मीराबाईचेही सद्गुरू कोण झालेत? तर रोहिदास महाराज झाले. संतांच्या मालिकेमध्ये त्यांची गणना झाली. कशामुळं? कारण त्यांनी संतांनी जे केले ते केलं, संतांनी जे सांगितले तसंच केले, आहे की नाही. मग तसं ज्याने करतो तो कुठलंही जरी कर्म केला तर त्याचं कर्म शिल्लक राहत नाही. त्या कर्माचं रूपांतर धर्मात होतो आणि तो धर्म मात्र दुसऱ्याला तारण्यासाठी समर्थ ठरतो, आहे की नाही. आता जनाबाईचे गौऱ्याचे लोक दर्शन घेतात. मंगळवेळेला जनाबाईचं जातं जर दिसलं त्या जात्याचं दर्शन घेतात, उतरण्याचं दर्शन घेतात. का बरं? जनाबाईचे गौऱ्या विठ्ठल म्हणले. आपलं तोंड म्हणणार, चिंताळा बसायचं म्हणले का बाबा बाबा लय कटाळा आपल्याला. गौऱ्यामध्ये जात्यामध्ये काही जीव बी नाही. मला सांगा, नामस्मरणाला जेवढ आपल्याला आवड होती का बाकी गोष्टीसाठी आवड राहते? टी व्ही पुढे बसत 12 कधी वाजले कळत नाही.
होय टीव्ही पुढे बसा, मोबाईल घेऊन हातामध्ये बसा, 12 वाजू द्या 2 वाजू द्या माऊली. हा? आणि चिंताला बसल्याच्या नंतर 5 मिनिटामध्ये कधी वेळ चिंतली कळत नाही. हा? म्हणजे मनाला आतून काय आवडते, मनाला लागलेली ती वळण आहे, मनाला लागलेली ती गोडी आहे. आपण वरून करण्याचा प्रयत्न करतो पण मन मात्र तिकडे धाव घेते, ते नाही दिशाने फिरते. आपण मंदिरात जाऊन बसतो बरोबर आहे, आपल्याला वाटते मी ध्यानाला बसलो, पण मन मात्र तिकडे सर्व सर्व करते. दिवसभर जिथे जिथे गेले तिथं सर्व सर्व करून येते. मन स्थिर करायचं साधन आहे का देहाला स्थिर करायचं साधन आहे? नामस्मरण म्हणजे मनाला स्थिर करायचंय, मनाला पवित्र करायचंय, हे का नाही? हा, संत महात्म्यांचा अनुभव पहा. आता कुठे धावे म्हण तुमचे चरण देखलिया. खरंच जर तुम्ही जर त्या सद्गुरूंनी दिलेल्या जर नामावर जर आरूढ झाले, आपण त्यांनी सांगितल्या तशा पद्धतीनं जर केलं तर आपलं सुद्धा मन जाग्यावर लीन होते. लालचावले मन लागलीशे घोडी, ते जीवे न सोडी आईसे झाले. आपलं सुद्धा होते, पण निष्काम भावनेने केलं पाहिजे. निष्काम नितांत प्रेम केलं पाहिजे, त्याच्यावर दृढ विश्वास पाहिजे. आपल्याच मालिकेतले शांतामाई आपल्या सद्गुरूवर अति नितांत प्रेम करणारे, तर त्यांनी मुलाचं नाव सखे आनंद ठेवले. म्हणजे आपल्या सद्गुरूचं नाव मुखात राहावं म्हणून मुलाचं नाव सखे आनंद ठेवायचं. त्यांना आंघोळी घालायचं, या बाबा तुम्हाला स्नान घालतो, तुम्हाला जेव घालतो, म्हणजे प्रत्येक टायमाला बोलत असताना भाव काय ठेवायचे की माझे सद्गुरू म्हणून भाव ठेवायचे, मुलगा म्हणून नाही. मग शांताबाई काय कुठल्या संस्थेत शिकले, काय MABS झालेत, कुठले का PhD केली, काही नाही. इतकी गरीब परिस्थिती की ते पहिलं पूर्वी पाणी मोठ्या मोठ्या वाड्यामध्ये हाल्यावर पकाल्या राहत होते, पकाल्या, आणि त्या पकाल्यावर पाणी वाहून शांताबाई आपले उदरनिर्वाह बघायचे. एवढं काम त्यांनी दुसऱ्याच्या घरी पाणी टाकून आपलं प्रपंच चालवायचे. पण ह्याच्यामध्ये सुद्धा ज्यावेळेस त्यांच्यामध्ये हा सद्गुरू भक्ती अत्यंत नितांत प्रेमाने वाढायला लागली, त्यावेळेस काय त्यांची स्थिती व्हायची, असो असे कुठे आठवची नाही, देहाची विदेही भोगत अशी शांतामाईची स्थिती राहायची. मग इथं जास्त ज्ञानाची गरज नाही, ज्ञान नसून असं नाही, पण ते ज्ञान मात्र प्रेमयुक्त असलं पाहिजे. प्रेम आणि ज्ञान जर असेल तर ते तुम्हाला पैलतीराला नेईल, तुमच्या स्वस्वरूपापर्यंत नेईल. नुसतं जर कोरडं जर सूक्ष्म जर ज्ञान झालं तर ते ज्ञान मात्र आपणाला अहंकाराने कुठं कुण्या डोंगरात नेऊन सोडलं काही पता लागणार नाही, हे की नाही? कोरडं ज्ञान म्हणून नातराय म्हणतात, भक्तिप्रेमाविना ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तया माझी. नुसतं ज्ञान अहंकाराला नेऊन पोहोचते, अहंकार प्राप्त करते, आणि भक्तिप्रेमात युक्त असणार ज्ञान मात्र ते लीन होते, नम्र होते, ठीक आहे. म्हणून अशा शिष्याकडून, अशा साधकाकडून जी होणारी क्रिया, ती प्रत्येक क्रिया मात्र त्यांचं विश्वकल्याणकारी कर्मे असतात, आणि त्यांच्याकडून होणारी प्रत्येक क्रिया ईश्वर सेवेशी संलग्न असते. त्यामुळे तो भौतिक कलेशदायी जीवन आणि जन्म मृत्यू काळ याच्याशी काहीही संबंध ठेवत नाही. विषय प्रयोजन समजून न घेता, अनन्य शरणागती न पत्करता, सद्गुरूंनी दिलेल्या शब्दाची घोकपट्टी करत स्वतःच्या आत्म्याचे आणि ईश्वराचे दिव्य स्वरूप एकाच स्तरावरचे आहेत असे समजून स्वतः ईश्वर बनून वावरतो. त्याला साधू बोध होऊन सुद्धा तो जन्म मरणाच्या चक्रात सापडतो. काय म्हणले? म्हणजे सद्गुरूंनी दिलेल्या नामस्मरण करतो बरं का, त्याचं करत असताना त्याचा विषय काय, त्याचे प्रयोजन काय, म्हणजे आपण कशासाठी घेतलो, आपल्याला काय करायचे आहे, ठीक आहे नाही, हे समजून न घेता, सद्गुरूची शरणागती न पत्करता, बरं का,
म्हणजे सद्गुरूला अनन्य भावाने शरण न जाता आम्ही गुरु करून टाकला. काय केला? गुरु करून टाकला. आता हे भाव झाला का? श्रद्धा आहे का? प्रेम आहे? काय करायचं म्हणून केला. आईने केला म्हणून बाईने केला. ठीक आहे ना? आणि असं करणं म्हणजे महापाप आहे. ठीक आहे ना? मग असं न समजून घेता, त्यांची शरणागती न पत्कारता, सद्गुरूंनी दिलेले शब्दाची घोकणपट्टी करत स्वतःच्या आत्म्याचे आणि विश्वराचे दिव्य स्वरूप एकाच स्तराचे आहेत असे समजून स्वतः विश्वर बनून वावरतो, त्याला साधू बोध होऊन सुद्धा तो जन्म मरणाच्या चक्रात सापडतो. नामस्मरण इकडे सद्गुरूने दिलेलं चालू आहे म्हणते, मी करतो म्हणते, नाही का नाही? मला लय अनुभूती आहे म्हणते, देव काय वेगळा आहे का गुरु काय वेगळं आहे म्हणते, देवाचंच करत बसते, नाही का नाही? गुरुला काही ध्यान नाही म्हण नाही. आणि इकडं तर नामस्मरण चालू आहे, मी हे देवच हा म्हणून समजते, नाही का नाही? हां, मग हे सर्व जे असतं आपल्या मनानेच काही करते. त्यांना नाम जरी मिळालं, अनुग्रह जरी झाला, पर्व जरी झाला, 12 वर्ष नाही 24 वर्ष जरी तो भोगला तरी काही होत नाही, त्याच्याकडून पापच होते. आणि त्या पापामुळं तो अधोगतीला जातो, जन्म मरणाच्या चक्रात पडतो. म्हणून तसं जर आपणाला होऊ न असं जर वाटत असेल तर आपण नाक घासून कबुली केली पाहिजे. कुठं? सद्गुरूच्या चरणावर नाक घासून कबुली केली पाहिजे की मी अनाथ आहे. तुकोबाराय म्हणतात, अल्पभाव अल्पमती, अल्प आयुष्य नाही हाती, अपराधाची वळलो मूर्ती, आहो वेद मूर्ती परिसा. तुकोबाराय म्हणतात, भगवंता मायबापा मी अल्प आहे, माझी बुद्धी खेकुटी आहे, मला काही कळत नाही, माझा भाव अल्प आहे, माझं आयुष्य अल्प आहे, ठीक आहे, माझे विचार अल्प आहेत. कोण म्हणतात? ज्याला ज्या महात्म्यांना जगद्गुरु पदवी मिळाली, ज्यांना पंचम वेद असं समजले, वेदाच्याही पलीकडचा ज्यांचा विषय आहे, वेद ज्यांच्या घरी पाणी वाहतोय, तुका बोले सहजवाणी वेद ते वाहे पाणी, अशी ज्यांची स्थिती आहे ते तुकोबाराय म्हणतात. काय म्हणतात? अनाथ अपराधी पतित गळा, परी पाया वेगळा. कधी वाटले का आपणला? कधीतरी वाटते का आपणला? मग हे कधी वाटत नाही. हे असं जोपर्यंत आपल्याला वाटत नाही, जोपर्यंत आपण शरण जात नाही, तोपर्यंत कितीही भजनं करा, कितीही वाऱ्या करा, कितीही फेऱ्या मारा, किती काही करा, काही उपयोग नाही. अंतकरणाचा भाव तसा झाला पाहिजे. भाव काय झाला पाहिजे? लीन झाली वरती ब्रह्मा ते मिळाले. लीन झाली पाहिजे आपली वरती. भगवत